थांबा. जर तुम्ही या लिंकवर क्लिक केलं असेल तर पुढच्या 10 मिनिटात तुमच्या बँकचं खातं रिकामं होऊ शकतं. 31 डिसेंबर 2025चा शेवटचा दिवस आणि 2026 येण्याच्या अगोदर तुमच्या बँकेतील सर्व पैसे गायब झालेले असतील. आम्ही तुम्हाला तेही पुराव्यानं सांगत आहे. सध्या व्हॉट्सअपवर एक मेसेज वाऱ्यासारखा पसरतोय. इंडिया पोस्टकडून नवीन वर्षाची भेट मिळते असं यात सांगितलं जात आहे. लोक आनंदाने या लिंकवर क्लिक करताय आणि विचार न करता मेसेज फॉरवर्ड करताय. पण खरी गोम कुठं आहे माहिती आहे? ही माहिती सरकारी नाही आहे तर सायबर चोरांनी टाकलेलं जाळं आहे. नमस्कार, मी साहेबराव ठाकरे आणि तुम्ही पाहताय वेगवान मराठी. मित्रहो, हा जो ग्रुप दिसतोय हा ग्रुप आहे लढाई सांगवीचा आणि हा व्हॉट्सअपचा ग्रुप आहे आणि या ग्रुपवर इंडिया पोस्टची नवीन वर्षाची भेट मिळणार असा मेसेज पडलाय, ज्यामध्ये इंडिया पोस्टचा फोटो दिसतोय. यामध्ये तुमच्या नवीन वर्षाची 2026ची भेट घेण्यासाठी या लिंकवर क्लिक करा असं सांगितलं जात आहे. आम्ही या मेसेजचा आणि या सायबर चोरांचा पर्दाफाश करणार आहे. जेव्हा आम्ही ही लिंक ओपन केली, मात्र आम्ही ती आमच्या PC वरून ओपन केली. लिंक ओपन होताच तुम्हाला वेबसाईट ओपन होताना दिसते आणि डाव्या हाताला लिहून येतंय तुम्हाला 20,000 मिळण्याची संधी आहे. यामध्ये 4 प्रश्न दिले गेलेत. तुम्हाला इंडिया पोस्ट माहीत आहे का? आम्ही होय असं म्हटल्यावर दुसरा प्रश्न समोर येतो. यामध्ये तुमचं वय किती हे विचारलं जात आहे. आम्ही क्लिक करून 50 वय टाकलं. त्यानंतर तिसरा प्रश्न समोर येतोय, इंडिया पोस्ट कसे वाटते? आम्ही चांगले नाही असं टाकलं. चौथा प्रश्न येतो, तुम्ही पुरुष आहे का महिला? आम्ही महिलावर क्लिक केलं. त्या ठिकाणी लिहून आलं की आम्ही तुमच्या प्रश्नांच्या उत्तराची पडताळणी केलेली आहेत. यानंतर डाव्या बाजूला एक संदेश येतो की तुमचा IP ॲड्रेस यासाठी वैध आहे आणि हीच गोम आहे. तुमच्या मोबाईलचा IP ॲड्रेस त्या चोरांनी ट्रॅक केलाय. तुमचा विश्वास बसण्यासाठी खाली काही लोकांच्या कमेंट आहे ज्यामध्ये म्हटलंय की हे खरं आहे. त्यानंतर खाली लिहून येत आहे की तुमचे उत्तर यशस्वीरित्या जतन केलंय. तुम्हाला भेटवस्तू जिंकण्यासाठी संधी आहे. तुम्हाला बक्षीस मिळण्यासाठी तुम्ही योग्य बॉक्स निवडला पाहिजेत. तुमच्याकडं 3 पर्याय आहेत. तुम्हाला शुभेच्छा. बक्षीस लागणार म्हणून आपण पुढे लिंकवर क्लिक करत असतो. आपण ओकेवर क्लिक करतो. यानंतर 3 बॉक्स दिसतात आणि खरं झोल तर येथेच आहे. आपण जर यातील एखाद्या बॉक्सवर क्लिक केलं तर व्हायरस अथवा सायबर हल्ला या बॉक्समध्येच लपलाय. बॉक्स ओपन होताच तुमचा फोन हॅक होईल, अन्यथा तुमच्या बँकची सर्व डिटेल या सायबर चोरांना त्वरित कळेल. ही लिंक फेक आहे हे कसं ओळखलं जातं तेही समजून घ्या. मात्र व्हॉट्सअपवर आलेली ही लिंक आम्ही धोका पत्करून ओपन केली आहे, तेही लोकांच्या जनजागृती व्हिडिओसाठी. त्यामुळे या व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून ते जनहितार्थ राहील. हे स्कॅम कसं काम करतं, डेटा चोरी कसा होतो हे समजून घ्या. तुम्ही ज्या वेळेस लिंकवर क्लिक करताच त्याच वेळेस तुमची वैयक्तिक माहिती विचारली जाते, ज्यामध्ये नाव, पत्ता, मोबाईल नंबर हे विचारलं जातं. मालवेअर कसं काम करतं, ज्यावेळेस तुम्ही लिंकवर क्लिक करता तुमच्या फोनमध्ये एखादं घातक ॲप किंवा व्हायरस डाउनलोड होऊ शकतो जो तुमचं बँक डिटेल चोरू शकतो. फायनान्शियल फ्रॉड कसा होतो, काही वेळा डिलिव्हरी चार्ज म्हणून 10-20 रुपये भरण्यासाठी सांगितले जातात आणि त्या नादात तुमचा पूर्ण बँक पासवर्ड चोरला जातो. बघा, इंडिया पोस्टची खरी वेबसाईट असते indiapost.government.in म्हणजे indiapost.gov.in. पण इथे ह्या मेसेजमध्ये काय लिहिलंय, AML.TOP. कोणतेही सरकारी लिंक अशा विचित्र नावावर नसते. त्यामुळे तुम्ही काय केलं पाहिजेत, अशा आलेल्या लिंकवर क्लिक करू नका. माहिती शेअर करू नका. तुमचा OTP, बँक पिन किंवा वैयक्तिक माहिती तेथे भरू नका. मेसेज फॉरवर्ड करू नका. असा मेसेज पुढे पाठवून इतरांना धोक्यात टाकू नका. अधिकृत वेबसाईट तपासा. कोणतीही सरकारी योजना असल्यास त्या विभागाच्या अधिकृत वेबसाईट तपासा. कोणतीही सरकारी योजना असल्यास त्या विभागाच्या अधिकृत वेबसाईट म्हणजे .gov.in वेबसाईटवर जाऊन खात्री करा. व्हॉट्सअप, फेसबुक किंवा कोणत्याही ठिकाणी अशा आमिष दाखवणाऱ्या लिंक आल्या तर तुमचा कार्यक्रम झाला म्हणून समजा. कारण नवीन वर्षाची भेट म्हणून अनेक लिंक तुमच्या व्हॉट्सअपवर आता येऊ शकतात. या व्हिडिओमधील माहिती जर आवडली असेल तर वेगवान मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या व्हिडिओला लाईक करा. आणि तुम्हाला असा मेसेज जर आलाय तर कमेंटमध्ये जरूर सांगा की असा मेसेज पण तुम्हाला आला होता. धन्यवाद.